आज पारायणचा शेवटचा दिवस. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून घेतलं, देवपूजा केली, पोथी वाचून घेतली, स्वयंपाक बनवला, देवाला नैवेद्य दाखवून घेतला. दारामध्ये पण छोटीशी रांगोळी घालून उंबरापूजन पण करून घेतलं होतं. आज मस्त वातावरण होतं, कारण पावसाचं वातावरण झालेलं. पाऊस तर पडला नाही, पण वातावरण खूप भारी होतं. त्यातच ही झाडाला आलेली फुलं बघून तर मन प्रसन्न होत होतं. सगळं सकाळी उठून लवकर आवरलं होतं, त्यामुळे घर प्रसन्न झालं होतं. देवपूजाही झाली होती, खूप भारी वाटत होतं. थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळच्या वेळी मग शेतामध्ये गेलो. शेतामध्ये भेंडी, काकडी, टोमॅटो लावलेले आहेत. भेंडी खूप आता बघा, छोट्या छोट्या झाडांना पण किती भेंडी लागली आहे. तर थोड्या भेंड्याही भाजीसाठी काढून घेतल्या, थोडी काकडी काढून घेतली आणि इथं कांदे बघा झाकून ठेवलेत, आता भरून ठेवायचे आहेत. त्यानंतर सगळं थोडं थोडं घेतलं आणि घरी यायला निघालो. घरी येताना ही माझी थोडी नाटकी चालू होतीच. त्यानंतर मग आता जेवणं सकाळची थोडीफार होतीच. मग हे बोलले की काही जास्त बनवू नको, मला पण जास्त काही भूक नाही, कारण उशिरा जेवले होते. मग काय मी मस्त अशी पाणीपुरी केली आणि एकटीनेच खाऊन घेतली.